मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वटपौर्णिमा या सणाला विशेष असं महत्व आहे. आपल्या भारतातल्या ज्या हिंदू धर्मातल्या सगळ्या माता भगिनी महिला मंडळी या वटपौर्णिमेला मोठ्या प्रेमाने आणि आनंदाने साजरी करत असतात. सत्यवान सावित्रीच्या प्रेमाची कथा ही सर्वांना प्रेरणा देणारी आहे. जी स्त्री पतिव्रता असते ती पतीची सेवा करण्याकरिता जन्मोजन्मी हाच पती मला मिळावा म्हणून वटपौर्णिमा साजरी करत असते. मंडळी, या वटपौर्णिमाच्या सणाविषयी आपल्याला अनेक प्रकारचे प्रश्न मनामध्ये असतात. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बघा की गर्भवती महिलांनी, ज्या महिलांना गर्भधारणा झालेली आहे त्या गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेचा सण साजरा करावा का नाही, हा एक प्रश्न मात्र फार मोठा पडलेला आहे. मग त्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरिता आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे. त्याच्याबरोबर विधवा महिलांनी वटपौर्णिमा साजरी करावी का नाही, गर्भवती महिलांनी वटपौर्णिमा साजरी करावी का नाही, किंवा ज्या इतर महिला आहेत असे कोणते लोक आहेत की जे कोणत्या महिला आहेत की ज्या वटपौर्णिमा सण साजरा करू शकत नाही, त्या वटपौर्णिमेच्या सणाविषयी अत्यंत महत्वाची माहिती आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेली आहे. ती मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण उद्या वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेच्या पूर्व काळामध्ये हा व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे. रामकृष्ण मित्रांनो, मी एकनाथ महाराज पांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्याला पडलेला असतो की गर्भवती महिलांनी वटपौर्णिमा साजरी करावी का नाही. तर पूर्वीच्या काळी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या जुन्या परंपरेतल्या महिला मंडळी होत्या त्या सांगत होतात की ज्या महिला गर्भवती असतात की त्यांनी वटपौर्णिमा साजरी करू नये, असं त्या ठिकाणी जुन्या काळामध्ये परंपरेप्रमाणे लोक म्हणत आले. परंतु मंडळी, त्याच्या मागचं एक कारण की लोक सांगतात की बाबा गर्भवती महिलेची ओटी देवाने भरलेली असते, तिच्या पोटामध्ये बाळ असतं आणि ते बाळच तिच्या पोटामध्ये ओटीच्या स्वरूपानं त्या ठिकाणी तिला प्राप्त झालेलं असतं आणि म्हणून गर्भवती महिलांनी त्या ठिकाणी वटपौर्णिमा साजरी करू नये असा त्या ठिकाणी पूर्व परंपरेने आलेला समज आहे. परंतु मंडळी, सगळ्यात महत्वाची ही शंका तुमच्या मनातून दूर करून टाकतो की गर्भवती महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली पाहिजे आणि आवर्जून केली पाहिजे. मुळामध्ये वटपौर्णिमा हा सण कशासाठी आहे? आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, आपल्या संसारामध्ये सुख शांती नांदावी, आपल्या जीवनामध्ये सुख शांती सोबतच आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं याच्यासाठी आपण वटपौर्णिमेचा सण साजरा करत असतो. आणि वटपौर्णिमेचा सण हा गर्भवती महिलांनी साजरा केला पाहिजे. पण त्याच्या मागची एक भूमिका आहे. वटपौर्णिमा सण साजरा करत असताना गर्भवती महिलांनी एक चूक मात्र ती टाळली पाहिजे. कोणती चूक आहे? ज्या टायमाला, ज्या प्रसंगाला वटपौर्णिमेची महिला मंडळी पूजा करत असतात, वडाच्या झाडाला फेरे मारत असतात, वडाच्या झाडाची पूजा करत असतात, त्या प्रसंगाला ओटी भरण्याचा जो कार्यक्रम असतो तो ओटी भरण्याचा कार्यक्रम गर्भवती महिलांनी टाळला पाहिजे. गर्भवती महिलांनी ओटी भरू नये, कारण देवाने त्यांच्या अगोदरच ओटी भरलेली आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्यांची ओटी भरू नये. मग भरावी कोणी? ज्या इतर महिला सुवासिनी असतात किंवा ज्यांची ओटी भरायची आहे त्यांनी भरावी. परंतु गर्भवती महिलांची ओटी आपण भरणं टाळावी किंवा त्यांनी भरू सुद्धा नाही. मग बाकी काय करावं? तर सगळ्या पूजा विधी त्या करू शकतात. वडाच्या झाडाची पूजा करू शकतात, वडाला त्या ठिकाणी फेरे मारू शकतात, सगळ्या गोष्टी करू शकतात. आणि आता दुसरा महत्वाचा प्रश्न की विधवा महिलांनी वटपौर्णिमा साजरी करावी का नाही. आता बघा, मुळामध्ये पतीला आयुष्य मिळावं म्हणून आपण वटपौर्णिमा हा सण साजरा करत असतो. परंतु ज्या स्त्रीचा पतीच निधन पावलेला आहे, त्या स्त्रीचा पतीच त्या ठिकाणी या जगामध्ये अस्तित्वात नाही, त्या पतीच्या नावाने वटपौर्णिमा सण साजरा करावा का नाही, हा प्रश्न बऱ्याच विधवा महिलांना पडलेला असतो. तर मंडळी, बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या भागामध्ये नसलं तरी सुद्धा बऱ्याच भागामध्ये विधवा महिला वडाच्या झाडाची पूजा करत असतात. परंतु पूजा करत असताना वटपौर्णिमेची पूजा विधवा महिला सुद्धा करू शकतात. का? कारण ह्या जन्मात जरी त्यांच्या पतीला आयुष्य नाही मिळालं तरी पुढच्या जन्मात मात्र त्या पतीला आयुष्य मिळावं ही त्याच्या मागची धारणा असते. जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी जर त्या मनात त्या स्त्रीची संकल्पना असेल, त्या स्त्रीची जर मनोभावे पतिव्रता होण्याची इच्छा असेल तर 100% तिने वट सावित्रीची पूजा करावी, वडाच्या झाडाची पूजा करावी. पण तिने एक पथ्य पाळावं. वडाच्या झाडाची पूजा करत असताना हळद कुंकूचा कार्यक्रम करू नये, कारण पती हयात नसल्यावर हळद कुंकू त्या ठिकाणी वर्ज्य आहे. पण बाकी सगळ्या पूजा त्या करू शकतात.
तर मंडळी हे 2 प्रश्न होते, त्या प्रश्नाचं उत्तर सकारात्मक तुम्हाला मिळालं असेल आणि त्याच्या माध्यमातून तुमचं समाधान 100% झालं असेल. म्हणून मंडळी या गोष्टी आपण आवर्जून पाळल्या पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की पाठवा, कारण उद्या वटपौर्णिमा आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ अगोदर पाहणं गरजेचं आहे.